नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाठ 7वा अण्णा भाऊंची भेट या पाठाची संपूर्ण माहिती घेणार आहे। प्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या फू बाई फू या आत्मचरित्रातून हा पाठ घेतला आहे। मित्रांनो, आता आपण मुख्य पाठाकडे जाऊया। विठ्ठल उमप हे एक प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते होते। भारतरत्न आंबेडकरांच्या विचारांचे निष्ठावंत पुरस्कर्ते होते। या पाठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे। सुमारे 35 कादंबऱ्या, अनेक कथा, लोकनाट्य यासारखे विपुल लेखन करणारे अण्णाभाऊ साठे हे एक अत्यंत झंझावती व्यक्तिमत्व होते। सुखवस्तू जीवन जगणे शक्य असूनही त्यांनी दीनदुबळ्या जगातच कायम वास्तव्य केले आणि त्या जगाचे प्रखर वास्तव्य आपल्या साहित्यातून मांडले। त्यांच्या मनातील गोरगरिबीविषयीच्या व्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा परिचय या पाठातून होतो। शाहीर उमप यांचे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत असल्यामुळे अण्णाभाऊ शाहीर उमप यांना भेटण्याचे त्यांच्या मित्राकडे निरोप पाठवतात। शाहीर उमप हे अण्णाभाऊंना भेटायला जातात। अण्णाभाऊ चिरागनगरात एका झोपडीत राहतात। याचे लेखकाला आश्चर्य वाटते। दोघांची भेट झाल्यानंतर पक्की मैत्री होते। लेखक अनेकदा अण्णांना भेटायला जातात। लेखक चिरागनगरात तिसऱ्या दिवशी अण्णाभाऊंना भेटायला जातात तेव्हा 2 प्रकाशक त्यांच्याकडे आले व त्यांनी अण्णांच्या 80 पानी 2 वह्या घेतल्या। एकदा अण्णाभाऊ साठे लेखकांच्या घरी जेवायला आले। जेवण संपल्यानंतर लेखकाच्या पत्नीला म्हणाले, जर मी जगलो वाचलोच तर माझ्या विठ्ठलाला रशियाला घेऊन जाईन। लेखकाने अण्णाचे बोलणे मध्येच थांबवले। म्हणाले, अण्णा, मॉस्को शहरामध्ये आपल्या कादंबऱ्याचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकलंय। अण्णा हो म्हणाले। लेखक म्हणतात, अण्णा, मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्याच्या अनुवादाचे अमाप पैसा तिथल्या बँकेत आहे। ते पैसे मिळून थाटामाटाचं जीवन जगायला पाहिजे। यावर अण्णा हसत हसत म्हणतात, विठ्ठला, बंगला, मोटार, बाग बगीचा, रुबाबदार कपडे, लेखन करण्यासाठी वेगळी खोली, टेबल, आराम खुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही। झोपड्यातच दीनदलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात। गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीतच राहून लिहू शकेन। बंगल्यात राहून एक अक्षरही सुचणार नाही। बंगल्यात काल्पनिक लेखन होईल। झोपडीमध्ये उपाशी पोटं कशी जगतात, पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी, भगुनं, परात कशी लावली जाते, थंडीच्या महिन्यात दीनदुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं, इथे दुःखाला झेलत जगणारी माणसे, त्यांच्या झोपड्या, त्यांच्यातील भांडण, अशा खऱ्याखुरा घटनेनं भरलेलं जगाचं सत्य साहित्य बंगल्यात बसून लिहिता येणार नाही। मॉस्कोतील पैशाने मी बिघडून जाईल, गरिबी विसरून जाईल, खरं लिहिणार नाही, म्हणून मला ते पैसे नको। मित्रांनो, तर आता आपण या पाठाचं स्वाध्याय समजून घेऊया। प्रश्न पहिला, नातेसंबंध लिहा। त्यामधलं विठ्ठल उमप, भिकाजी तुपसौंदर यांच्यामधलं जे नातेसंबंध आहे ते मित्र आहेत। त्यानंतर जयवंताबाई आणि अण्णाभाऊ साठे यांच्यामधलं जे नातेसंबंध आहे ते पत्नी आणि पती हे आहेत। त्यानंतर अण्णाभाऊ आणि गॉर्गी यांच्यामधलं नातेसंबंध, अण्णाभाऊ हे शिष्य आहेत आणि गॉर्गी हे गुरु आहेत। प्रश्न दुसरा, आकृत्या पूर्ण करा। त्यामधलं अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष, यासाठी आपल्याला 4 चौकटी दिलेल्या आहेत आणि या 4 चौकटीमध्ये अण्णाभाऊंचं व्यक्तिमत्व विशेष या ठिकाणी लिहायचं आहे। तर आपण पहिल्या चौकटीमध्ये लोकशाहीर, दुसऱ्या चौकटीमध्ये निस्वार्थी, तिसऱ्या चौकटीमध्ये खरे लिखाण आणि चौथ्या चौकटीमध्ये नाटककार। प्रश्न 2 मधला झोपडीतील वास्तव, यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी 4 चौकटी दिलेल्या आहेत आणि या 4 चौकटीमध्ये आपल्याला झोपडीतील जे वास्तव आहेत ते या ठिकाणी लिहायचे आहेत। तर मोडकं बाज, 2 मध्ये पाणी साचलेलं डबकं आणि 3 मध्ये एक तांब्या आणि 4 मध्ये एक जर्मनचं ताट। मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 3, एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा। या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांच्यासमोर एक चौकट दिलेली आहे। या चौकटीमध्ये फक्त आपल्याला एकाच शब्दात त्याचं उत्तर सांगायचं आहे।
तर आपण सुरुवात करूया. अण्णा भाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण चिराग नगर. विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णा भाऊंना मिळालेले कथेचे मानधन 1 ट्रान्झिस्टर. त्यानंतर अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झालेले ते शहर मॉस्को. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. उत्तरे लिहा. त्यामधलं अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. तर या ठिकाणी आपण अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन आपल्या शब्दामध्ये करूया. अण्णा एका झोपडीत राहायचे. झोपडीत तुटलेले बाज, मोडके टेबल, तसेच तोंड वासून पडलेला संसार, धागा बांधलेला तुटका चष्मा, तसेच चष्मा घालून लिखाण. अण्णा आरामात जीवन जगले असते, पण त्यांनी सर्वसामान्याचे जीवन जगणे पसंत केले. प्रश्न 4 मधला अण्णा भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. तर ते असे: अण्णा भाऊ साठे एक थोर साहित्यिक व लोकशाहीर होते. त्यांचे लेखन वास्तववादी होते. त्यांनी आकाशवाणीवरील शाहीर उमप यांचे गायन, त्यांचा बुलंद पहाडी आवाज ऐकला होता. म्हणून अण्णांनी त्यांना भेटण्याचे निरोप त्यांच्या मित्राकडे पाठवले होते. दोघांची भेट हा सुदिन होता. प्रश्न 4 मधला पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा. विठ्ठल उमप हे एक प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच भारतरत्न आंबेडकरांच्या विचारांचे निष्ठावंत पुरस्कर्ते होते. त्यांच्या गायनाचे कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित व्हायचे. त्यांच्या बुलंद पहाडी आवाजाने अण्णाभाऊ मोहून गेले होते. प्रश्न 4 मोठा प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णाविषयी कोणते विचार आले ते लिहा. तर या ठिकाणी आपण ते लिहू. लेखकाचे कार्यक्रम आकाशवाणीवरून अण्णा ऐकत असत. तसेच अण्णांना लेखकांना भेटायची ओढ होती. लेखकाने अण्णांचे वास्तववादी जीवन रेखाटले आहेत. तसेच अण्णा किती निस्वार्थी व साधे जीवन जगतात हे सांगितले आहे. अण्णांचे दीनदलिताबाबतचे प्रेम दाखवले आहेत. अण्णा त्यांच्यामध्ये राहून त्यांचे वास्तव जीवन साहित्यामध्ये लिहायचे हे सांगितले आहे. या ठिकाणी आपला व्हिडिओ पूर्ण होतो. धन्यवाद मित्रांनो.